अरे ए भाड्या, काय म्हणतोस का काय लोकांचा? लागलाय का बोलायचं? उगीच शिव्या द्यायच्या नाही. लागल्यावर का तुझा बाय येणार आहे वय औषध लावाया? आता गप जातायसा का घालू योच दोंडा तुमच्या टक्कुरीत? वार कुठली? का रे गावात संग फटकून वागतोयास? मग पाणी भरायला कशाला आलास? हे औद गावात आहे. चल. पट्टी द्या, तुझा जीव जातोय ना मग. आत्तीच्या पट्टी दिली नाही म्हणून काय हौद बांधायचं राहिलाय? चाल जोर. आलाय मोठा पाणी भरणारा. काय झालं ग पोरी? काय नाही जी, ह्यो पाणी मागत होता, म्हणलं नाही भरायचं. का म्हणावीस असं? अहो पाण्यापायी पट्टी कुठं दिली होती? या बस्तार तोंडाच्यानं. अगं यानं माणुसकी सोडली म्हणजे आपण माणुसकी सोडायची का? भरू दे पाणी दे. नका काय नका, नदीला जाऊन पाणी भरीन. ओढणाला ओस नाही पडलं पर सरकार, तुम्ही माणसं गावात लई माजुरी करून सोडली सा. बघून घेन एकेकाकडं. काय करायचं या माणसाला? कधी सुधारणार हा? ऐकलं का? अहो जयमल आणि जाऊबाई आले. नाही म्हणजे पुढचं काहीतरी बघायला पाहिजे असं म्हणतात. मी काय बघणार? मुलगा त्यांचा, मुलगी त्यांचीच. पण लग्नाचं नको का बघायला? इथेच एखाद्या देवळात जाऊन अक्षता टाकून या. असं कसं? पै पाहुणं काय म्हणते? जग काय म्हणेल आपल्याला? म्हणूनच सांगतोय, नुकताच दादासाहेबांचा काळ झालाय. लग्नाचा गाजावाजा बरा दिसणार नाही. आपण सांगताय ते योग्य आहे. मी लिहिते पत्र दादांना. जा बाळ, आता यापुढे सगळी देखरेख तुलाच पाहावी लागणार आहे. मीरा बेटी. आबा 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 आत तरी या. आबा कशी आहेस पोरी? मला काय झाले आबा? अभ्यास सुरू केलास वाटतं. होय आबा, आणि अभ्यास इतकं मन रमवण्याचं दुसरं चांगलं साधन नाही. ते तेवढ्यापुरतं तेवढं ठीक आहे ग, पण आयुष्यभर अभ्यासच करीत राहणार का? सगळ्या आयुष्याचं कुणी पाहिलंय आबा, आणि मला तर वाटतं माणसाने आपल्या पुढच्या आयुष्याचा विचारच करू नये. का ग पोरी? पुढच्या आयुष्याची स्वप्न रंगवताना पायाखालचे खड्डेही दिसत नाहीत माणसाला. खरं आहे, खरं आहे. तुझ्यासारख्या पोरीला जे शहाणपण आहे ते माझ्यासारख्या म्हाताराला नाही बघ. मी आपला उगाच सुनबाई सुनबाई करीत तुझ्या नावाचा डांगोरा पिटत राहिला. हे काय आबा, कशाला पुन्हा मनाला लावून घेता? मित्र मागचं सगळं विसरून गेले. मा कशा आहेत? बऱ्याच बऱ्याच बऱ्याच. अरे हे काय आबा? अगं यासाठी आलो आणि हेच विसरलो बघ. आमंत्रण पत्रिका आहे अमरच्या लग्नाची.
बाबा, इतकी महत्वाची गोष्ट आणि तुम्ही मला आत्ता सांगताय? सरकार, आणि आज असं औचित लग्नपत्रिका द्यायला आलोय. अमरचं लग्न आहे येत्या गुरुवारी. असं जमलं तर या. बोल ना काहीतरी. काय बोलू? न बोलताच मी सर्व काही दिलंत मला. खरं सांगू, 4-5 दिवस कसे गेले कळलंच नाही मला. अगदी अगदी स्वप्नात राहिल्यासारखं वाटलं. का माहितीये? का? या स्वप्न परिमुळे. चला. काय हे? हे काय एवढ्यात कंटाळा आला तुला? जा सावध कुठले. आता काय ते. काय हो, आपल्या लग्नात आली होती आणि तुमच्याकडे बघून सारखे तिचे डोळे भरून येत होते. ती तरुण मुलगी कोण? अच्छा अच्छा, म्हणजे मधुचंद्राच्या वेळी सुद्धा तिची तर आठवण करत होती. तर मला कशाला झालं? मला तर सारखं वाटत होतं एका माणसाला राहून राहून तिचीच आठवण होते. आठवण येण्यासारखी आहे खरी. हो, मग तिच्याशीच करायचं होतं लग्न. ए जयू, अशी रागवतेस कशाला? ए, तुला सगळं आत्ताच सांगितलं पाहिजे का? सांगण्यासारखं असेल तर सांगा. ठीक आहे, तुझी इच्छा असेल तर सांगतो. या गोष्टीला 6-7 महिने झाले. मेरी, अगं कुठे गेली होतीस एवढी उन्हातानाची? बाबा, बघितलीत फुलं किती छान आहेत. फुलं? अगं या फुलानंच एवढं रामायण घडलं, तरी बी केंगात घुसायची तुझी खोड नाही जात. बाबा, कमळ केंचाळातच उगवतं. अगं पर कशा पायी येऊ नाद? देवाच्या चरणी वाहण्यासाठी. येडे पोरी, देवाच्या पायात किती जरी फुलं वाहिलीस तरी ती तिथं सुकून जाते. उचलून हुंगले कधी देवानं फुल? म्हणून भक्ताने आपली पूजा का सोडायची? तुझं म्हणणं बी खरं आहे मीराबाई.
काय एवढं बारकाईनं काय पाहायचं चाललंय? पाहते एक माणूस कुठे दिसतंय का ते? अच्छा, म्हणजे अजून डोक्यातून मीराचे विचार गेले नाहीत तर? कसे जातील? उलट तुम्ही तिची सर्व हकीकत सांगितल्यापासून सारखं भेटावं असं वाटतंय तिला. खरंच? खरंच. अहो आपण बोलूया का तिला इथे? बोलूया. पण एका अटीवर. काय? हं. काय आहे? काय झालं? दिवस नाही पाहत की रात्र नाही पाहत? पण पाहिलं तर म्हणतील अमरचं आपल्या बायकोवर किती प्रेम आहे. काय? आधी अभ्यास, हम्म. परीक्षा हम्म. आणि नंतर मग सगळं. पण लक्षात ठेव, काय? हे सगळं व्याजासकट वसूल करणार आहे मी. हो, हम्म. चक्रवाढ व्याज सुद्धा देईल. माझी बायकी. परीक्षेनंतर. परीक्षा हेडमास्टर सुद्धा परवडला.